नमस्कार. आपण शिकत आहोत ऑर्गनायझेशन ऑफ डिपार्टमेंट. ऑर्गनायझेशन ऑफ डिपार्टमेंट मधला हा तिसरा व्हिडिओ आहे. कालपर्यंत आपण CBPO वगैरे पाहिलेले आहे. CBPO काय कशाला म्हणतात वगैरे पाहिलेलं आहे. 56 APO आणि 96 APO कशाला म्हणतात हेही पाहिलेलं आहे. याच्या अगोदर आपले दोन व्हिडिओ झालेले आहेत. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या डिपार्टमेंटचा इतिहास पाहिलेला आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण एक ऑर्गनायझेशन बघत आहोत. त्यामधलाच हा आजचा तिसरा व्हिडिओ आहे. ज्या कोणी अगोदरचे व्हिडिओ पाहिले नसतील त्यांनी अगोदर कृपया पहिल्या व्हिडिओपासून शेवटपर्यंत या, जेणेकरून तुम्हाला समजेल चांगलं होईल. मला वाटते आता येणाऱ्या वर्षामध्ये 2026 कॅलेंडर आउट झालेलं आहे एक्झामचं. तुम्ही बघू शकता, तुम्हाला मिळेल ऑनलाईन ते. त्याच्या दृष्टीने तुम्ही आतापासून तयारी सुरू करा. तर चला सुरू करूया. तर आजचा आपला हा तिसरा व्हिडिओ. तर सर्कल स्टोअर डेपोट आणि पोस्टल स्टोअर डेपोट काय आहे सर्कल स्टोअर डेपोट आणि पोस्टल स्टोअर डेपोट ते बघूया. देर इज सर्कल स्टोअर डेपोट अँड पोस्टल स्टोअर डेपोट इज सर्कल रिजन अंडर द चार्ज ऑफ सुप्रिटेंडेंट. इथे जे सुप्रिटेंडेंट असतात यांना एक सुप्रिटेंडेंट नेमून दिले असतात. त्यांच्या अंडर हे जे आहे सर्कल स्टोअर डेपोट आणि पोस्टल स्टोअर डेपोट हे काम करतात. सर्कल स्टोअर डेपोट विल सप्लाय द स्टॅम्प्स टू ऑल पोस्ट ऑफिसेस इन द सर्कल. जे सर्कल स्टोअर डेपोट असतात त्यांचं काम काय आहे, तर स्टॅम्प सप्लाय करायचं आहे. कोणाचं काम? CSD. सी फॉर स्टॅम्प गृहीत धरा. कारण इथे एक लक्षात ठेवलं पाहिजे की CSD काय काम करतं, PSD काय काम करतं. तर CSD काय करतं, सेंट्रल सर्कल स्टोअर डेपोट, तर स्टॅम्प सप्लाय करण्याचं काम करतं पूर्ण पोस्ट ऑफिसला. कुठे करतं, तर आपल्या ज्या सर्कलचा तो स्टोअर डेपोट आहे त्या सर्कलला. तर पोस्टल स्टोअर डेपो काय करतं, पोस्टल स्टोअर डेपो फॉर्म्स आणि स्टेशनरी पूर्ण सगळ्या पोस्ट ऑफिस आणि RMSला आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जे युनिट आहेत या सगळ्यांना सप्लाय करण्याचं काम करतं. कोण? PSD. म्हणून मग लक्षात ठेवा, C फॉर स्टॅम्प लक्षात ठेवा आणि P फॉर फॉर्म्स आणि स्टेशनरी लक्षात ठेवा, जेणेकरून हे लक्षात ठेवायला सोपं जाईल. ओके. PSFS हे काय आहे मग? हे आहे पोस्टल स्टोअर फॉर्म्स अँड स्टेशनरी ऑफिसेस अलीगड. अलीगडला आहे हे. काय कशाचं काम आहे त्यांचं? पोस्टल स्टोअर्स आणि फॉर्म्स अँड स्टेशनरी ऑफिसेस. उत्तर प्रदेशमध्ये आहे हे. कुठे अलीगड? अलीगड जे आहे ते उत्तर प्रदेशमध्ये आहे. सर्कल विल कंटिन्यू टू प्ले इट्स pivotal roles related to government of India. Press its supply of stamps and seals for the use of all post offices in the country. त्यानंतर इथं पोस्टल अकाउंट ऑफिस जिथे आपल्या पेमेंटचं काम केले जाते ते पोस्टल अकाउंट ऑफिस, ज्याला आपण PAO म्हणतो. PAO पोस्टल अकाउंट ऑफिसेस कन्सोलिडेटेड द अकाउंट्स ऑफ सर्कल. पूर्ण सर्कलचं ज्या त्या संबंधित सर्कलच्या अकाउंटचं बघण्याचं काम जे आहे हे करतं. प्रत्येक सर्कलला एक असतं. त्यामुळे आपल्या भारतामध्ये 23 सर्कल आहेत. त्यामुळे आपल्याकडे 23 PAOs आहेत. लक्षात ठेवा, वी हॅव 23 PAOs इन द कंट्री. इच युनिट इन द सर्कल इज हेडेड. कोणाकडून? कोण आहे हेड? तर जनरल मॅनेजर आहे, ते आहे त्याचे PAOचे हेड असतात. कोण असतात? जनरल मॅनेजर. इच युनिट इन द सर्कल इज हेडेड बाय जनरल मॅनेजर. PF पोस्टल अकाउंट्स अँड फायनान्स. पोस्टल अकाउंट्स अँड फायनान्स यांचे हेड कोण आहेत? तर जनरल मॅनेजर. प्रत्येक सर्कलला एक असतात. अशा प्रकारे आपल्याकडे 23 सर्कल आहेत. तर प्रत्येक सर्कलला एक अशा पद्धतीने आपल्याकडे जनरल मॅनेजर आहेत, PAO आहेत. त्यानंतर इथे पोस्टल ट्रेनिंग सेंटर्स PTC, ज्याला आपण PTC म्हणतो. राकणपा ही एक ट्रेनिंग सेंटर आहे. कोणाचं आहे? तर रफी अहमद याचं जे लॉंग फॉर्म आहे राकणपा, RAKNPA. रफी अहमद किडवाई नॅशनल पोस्टल अकॅडमी. रफी अहमद किडवाई नॅशनल पोस्टल अकॅडमी. कधी कधी याचा लॉंग फॉर्म विचारू शकतात एक्झामला, त्या दृष्टीने लक्षात ठेवायचं. रफी अहमद किडवाई नॅशनल पोस्टल अकॅडमी कुठे आहे? तर ती ही गाझियाबादला आहे. गाझियाबाद. cater to the inductions and career development training needs of Indian Postal Service officers and Group B officers of the department. लक्षात ठेवा, कोणासाठी हे? सर्व्हिस ऑफिसर्स आणि ग्रुप B या लोकांसाठी
जी ट्रेनिंग सेंटर आहे ते आहे राखणपा रफी अहमद किडवाई नॅशनल पोस्टल अकॅडमी गाझियाबाद. त्यानंतर द 6 पोस्टल ट्रेनिंग सेंटर्स म्हणजे PTC at a part of India caters to the induction and career development training needs of Group B and Group B non-gazetted officers and Group C cadet to the circle attached to it. प्रत्येक जे 6 PTC आहेत यांना वेगवेगळे सर्कल अटॅच केले आहेत. त्या सर्कल मधले जे ग्रुप बी नॉन गॅजेटेड म्हणजे IP वगैरे आहेत, नवीन लागलेले IP नॉन गॅजेटेड, आणि बाकीचे पण ग्रुप बी जे ग्रुप बी आहेत नॉन गॅजेटेड आणि ग्रुप सी ह्या सगळ्यांचे ट्रेनिंग देण्याचं काम जे आहेत आपल्या PTC करत असतात. कोण करतंय? PTC. आपली PTC कुठे आहे? तर आपली PTC आहे कुठे आहे? आपली PTC आहे वडोदरा. कोण माहिती आहे? मग नाशिकला काय आहे? तर नाशिकला RTC आहे. RTC ती नाशिकला जी आहे ती RTC आहे, रिजनल ट्रेनिंग सेंटर. ते वेगळं हे आहे. नाशिकला जे आहे रिजनल ट्रेनिंग सेंटर. ओके. तर ह्या PTC कुठे कुठे आहेत पोस्टल ट्रेनिंग सेंटर? हे एक मैसूरला, 1 2 आहे मदुराई, 3 आहे वडोदरा, 4 आहे सहारनपूर, 5 आहे गुवाहाटी, काय झाडी काय डोंगर, आणि 6 आहे दरभंगा. लक्षात ठेवा ह्या 6 PTC आहेत. काय? MMV SGD ह्या 6 टोटल 6 PTCs इज देअर. लक्षात ठेवा. त्यानंतर येतात मेल मोटर सर्व्हिसेस MMS काय आहे? द मेन फंक्शन ऑफ MMS इज टू कन्वे द मेल्स फ्रॉम कुठून कुठपर्यंत? RMS टू पोस्ट ऑफिसेस अँड वाईस वर्सा. एकतर RMS कडून पोस्ट ऑफिसेसला किंवा पोस्ट ऑफिस कडून RMS ला, अशा पद्धतीचे जे टपालांचं देवाणघेवाण करते ते कोण आहे? ते आहे MMS. मॅनेजर इज द हेड ऑफ MMS इन द रिस्पेक्ट ऑफ MMS ॲट अ सर्कल हेडक्वार्टर. सर्कल हेडक्वार्टरला MMS ला हेड करते कोण? तर मॅनेजर करतात. देर विल बी MMS युनिट इन इच रिजन. प्रत्येक रिजन मध्ये अंडर द सर्कल. प्रत्येक सर्कलच्या प्रत्येक रिजन मध्ये MMS युनिट आहेत. द मेंटेनन्स ऑफ फ्लीट्स अटॅच टू इट, शेड्युलिंग द फ्लीट फॉर कन्व्हेयन्स ऑफ मेल शेड्यूल्स, द फ्लीट फॉर कन्व्हेयन्स ऑफ लॉजिस्टिक्स इज द मेन फंक्शन ऑफ MMS. त्यानंतर मेन वर आलो आपण आपला जो टॉपिक चालू आहे ते काय आहे? तर ऑर्गनायझेशन ऑफ डिपार्टमेंट. तर ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर जे आहे ते कसं आहे? थोडं किचकट आहे, त्याचा काय अभ्यास करायचं काम नाही, परंतु एकदा ओव्हरव्ह्यू घेतलेला कधीही चांगला. हे जे स्ट्रक्चर आहे ॲज पर किती 11/6/2019 तारखेनुसार आहे. सगळ्यात हेडला कोण आहे? डिपार्टमेंट ऑफ पोस्ट ऑर्गनायझेशन चार्ट. मिनिस्टर ऑफ कम्युनिकेशन हे हेड आहेत. मिनिस्टर ऑफ कम्युनिकेशन कॅबिनेट हे आहेत कॅबिनेट. त्यानंतर मिनिस्टर ऑफ स्टेट कम्युनिकेशन. आता सध्याच्या घडीला कॅबिनेट मिनिस्टर कोण आहेत आपले? श्री ज्योतिरादित्य सिंधिया. माहिती आहे सगळ्यांना? असणारच आहे. ज्योतिरादित्य सिंधिया जे आहेत. त्याच्यानंतर 2 विंग येतात, एक सेक्रेटरी पोस्ट चेअरमन पोस्टल सर्व्हिस बोर्ड आणि दुसरे डायरेक्टर जनरल पोस्टल सर्व्हिस बोर्ड. त्या अंतर्गत आपले वेगवेगळे शाखा खाली येत असतात. एवढं महत्त्वाचं नाहीये, परंतु एकदा ओव्हरव्ह्यू घ्या. इथे शॉर्ट फॉर्म दिलेले आहेत. इथे शॉर्ट फॉर्म आहेत. CGMचा अर्थ काय? चीफ जनरल मॅनेजर. DDGचं काय आहे? डेप्युटी डायरेक्टर जनरल. GMचा जनरल मॅनेजर. राखणपाचा आपण आताच पाहिला आहे, रफी अहमद किडवाई नॅशनल अकॅडमी. त्यानंतर PTCचं काय? पोस्टल ट्रेनिंग सेंटर. PMLA काय? प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट. तुम्हाला काही गरज नाही ह्याची. दर्पणचं काय? RIST प्रोजेक्ट आहे, त्याचाही एक लॉंग फॉर्म आहे, तुम्ही शोधू शकता. त्यानंतर येतं डिपार्टमेंट ऑफ पोस्ट फंक्शनल युनिट. फंक्शनल युनिट कशा पद्धतीने काम करतं तेही बघा. डिपार्टमेंट ऑफ पोस्ट आहे, त्याच्या अंतर्गत सेक्रेटरी पोस्ट चेअरमन पोस्टल सर्व्हिस बोर्ड आणि डायरेक्टर जनरल DG सर्व्हिस पोस्टल सर्व्हिस बोर्ड. त्यानंतर येतात मेंबर्स ऑफ पोस्टल सर्व्हिस बोर्ड आणि त्यानंतर वेगवेगळे येतात. त्यानंतर आर्मीचे वेगळे विंग आहे आपली. त्यानंतर CPM जे येतात. त्यानंतर आपले जे वेगवेगळे मेंबर आहेत ते येतात कुठले? पोस्टल लाईफ इन्शुरन्स, बिझनेस डेव्हलपमेंट डायरेक्टर राखणपा आहे गाझियाबादचा, पोस्टल
पार्सल्स डायरेक्टरेट आहे. आपल्या जे आहे चीफ पोस्टल जनरल अंतर्गत जे आहे ट्रेनिंग सेंटर जे आहे कोर्स CPMG अंतर्गत चालतात. CPMG यांना हेड करत असतात. कोणाला तर PTCना. त्यानंतर जे CPMG आहे त्यानंतर CPMG खाली येतं रिजनल पोस्ट मास्टर जनरल, याला आपण PMG म्हणतो. PMG. त्यानंतर PMG अंतर्गत काय काय येतं तर त्यात RMS येतात, पोस्टल्स येतात, पोस्टल डिव्हिजन. त्यानंतर जनरल पोस्ट ऑफिसेस वेगळे, फॉरेन पोस्ट ऑफिसेस येतात. त्यानंतर पोस्टल स्टोअर डेपोट येते. त्यानंतर मेल मोटर्स येते. म्हणजे PMG खाली कोण कोण काम करतं? RMS, पोस्टल डिव्हिजन. RMS डिव्हिजन वेगळं, पोस्टल डिव्हिजन वेगळे, जनरल पोस्ट ऑफिसेस वेगळे, फॉरेन पोस्ट ऑफिस, पोस्टल स्टोअर डेपोट, मेल मोटर सर्व्हिसेस हे सगळे PMG अंडर काम करत असतात. RMS अंडर HRO असतात, SRO येतात. त्यानंतर आपले जे पोस्ट ऑफिसेस आहे पोस्टल डिव्हिजन मध्ये सब डिव्हिजन येतात, हेड पोस्ट ऑफिस येतात, सब ऑफिसेस येतात आणि ब्रांच ऑफिस. अशा पद्धतीने आपलं स्ट्रक्चर असतं. तुम्ही हे एकदा बघून घ्या. आता त्यानंतर आपले जे सर्कल आहेत, पूर्ण किती सर्कल आहेत सांगा? किती सर्कल आहेत आपले टोटल? आपले टोटल सर्कल आहेत 23. ऑल सर्कल्स अँड हेडक्वार्टर्स इन DOP. जे सगळे सर्कल आहेत 23 सर्कल आहेत, त्यांचे जे हेडक्वार्टर आहेत ते कुठं आहेत तेही महत्वाचं आहे, लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. आंध्र प्रदेशचं आहे, कुठं आहे? विजयवाडा. आंध्र प्रदेश कुठं? विजयवाडा. त्यांचं हेडक्वार्टर, प्रत्येक सर्कलचं हेडक्वार्टर लक्षात ठेवायचं असेल तर जास्त काही लक्षात ठेवण्याचे कारण नाही. राजधानीला शक्यतो त्यांचं त्या राज्याची जी राजधानी आहे त्या ठिकाणी ते हेडक्वार्टर असतात. आसामचं कुठं आहे तर गुवाहाटीला आहे. बिहारचं कुठं आहे? जे आहे पाटण्याला आहे. छत्तीसगड रायपूर. दिल्लीचं न्यू दिल्लीलाच आहे. गुजरातचं अहमदाबादला आहे. हरियाणाचं आहे अंबाला कॅन्टीन, हे पण लक्षात ठेवा. हिमाचल प्रदेश, कारण एखाद्या एक्झाम मध्ये दोन्ही येऊ शकतात ऑप्शन, अंबाला येऊ शकतं, अंबाला कॅन्टीन येऊ शकतं. अंबाला कॅन्टीन आहे. हिमाचल प्रदेश आहे, शिमला आहे. जम्मू काश्मीर आहे, श्रीनगर आहे. झारखंडचं रांची आहे. कर्नाटकचं बेंगलुरू आहे. केरळचं त्रिवेंद्रम आहे. त्याच्यानंतर मध्य प्रदेशचं आहे भोपाळ. भोपाळ. महाराष्ट्राचं मुंबईला आहे. नॉर्थ ईस्टर्नचं लक्षात ठेवा, नॉर्थ ईस्टर्नचं शिलाँगला आहे. नॉर्थ ईस्टर्न जो सर्कल आहे त्याचा आधी कुठे आहे तर शिलाँगला आहे. ओडिशाचं भुवनेश्वरला आहे. पंजाबचं छत्तीसगडला आहे. राजस्थानचं जयपूरला आहे. तमिळनाडूचं चेन्नईला आहे. तेलंगणाचं हैदराबाद सिटीला आहे. उत्तर प्रदेशचं आहे लखनौला. उत्तराखंडचं देहराडूनला आहे. आणि वेस्ट बंगालचं आहे कलकत्त्याला. अशा पद्धतीने हे सर्कल आहेत, 23 सर्कल आहेत टोटल. आपले टोटल 23 सर्कल आणि त्यांची हेडक्वार्टर्स लक्षात ठेवा कुठे कुठे आहेत. तर अशा पद्धतीनं आपला जो डिपार्टमेंट ऑफ पोस्ट जे काय म्हणतात त्याला, स्ट्रक्चर ऑफ डिपार्टमेंट, ऑर्गनायझेशन ऑफ डिपार्टमेंट जे आहे तो जो आहे 1 नंबरचा जो आहे हे जे आहे ऑर्गनायझेशन ऑफ द डिपार्टमेंट, हे अशा पद्धतीने आजचा आपला संपलेला आहे. अशा पद्धतीने 3 व्हिडिओ आपण केलेले आहेत. सगळे ज्यांनी डायरेक्ट हा व्हिडिओ बघताय त्यांनी पाठीमागचेही व्हिडिओ बघावेत, स्टेप बाय स्टेप जावं, जेणेकरून आपल्याला परीक्षेची तयारी करायची. पुढचा व्हिडिओ येईल आपल्याला टाईप ऑफ पोस्ट ऑफिसेसवर, यावर आपला पुढचा व्हिडिओ आहे. तोपर्यंत मागील सगळ्या व्हिडिओचा अभ्यास करा. धन्यवाद.